नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या प्रभावी अंमलबजावणीत प्राध्यापक आणि प्राचार्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असून देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी धोरणाचे सर्व पैलू समजून घ्यावेत. प्राचार्यांच्या मागणीनुसार त्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वरून 65 वर्ष करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 40व्या वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार किरण सरनाईक, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक शैलेंद्र देवळानकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या अधिवेशनानिमित्त तयार केलेल्या स्मरणिकेचे विमोचन आणि उद्योग विभागाशी संबंधित आय हेल्थ वेब पोर्टलचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. या समारंभात लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजी विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉक्टर अतुल वैद्य, उच्च शिक्षण सहसंचालक डॉक्टर केशव तुपे, NCL सुकाणू समितीचे सदस्य CA अनिल राव, अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर आबासाहेब देशमुख, उपाध्यक्ष प्राचार्य नंदकुमार निकम, सचिव डॉक्टर सुधाकर जाधव, प्राचार्या स्मिता देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. प्रामुख्याने नवीन शैक्षणिक धोरणावर ते बोलले. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या देशातलं शिक्षण हे जगाची दिशा ज्या दिशेने आहे, जगाचा वेग ज्या प्रकारचा आहे, त्याच्यामध्ये आपल्या इतक्या मोठ्या देशामध्ये ज्यात जगातल्या बाकीच्या देशांपेक्षा तरुण जास्त संख्येने आहे, जगातला सगळ्यात मोठा तरुणांचा देश ज्याला मानलं जातं. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.